नमस्कार मंडळी, वेलकम टू कोकण डायरीज अँड मोर। आज आपण बनवणार आहोत भोपळी मिरचीची भाजी। ही भाजी आपण भात आमटी किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो। चला तर बघूया ही भाजी कशी बनवायची आहे। साहित्य: भोपळी मिरची कापून घेतलेली आहे, जवळजवळ 4 ते 5 भोपळ्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत। खोबरं, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, दही आणि फोडणीसाठी हिंग आणि मोहरी। सगळ्यात आधी वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये खोबरं, लाल तिखट आणि दाण्याची कूट आपण घालणार आहोत आणि ती वाटून घेणार आहोत। दाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून त्याची पावडर केलेली आहे। वाटण रेडी आहे। आता हे भांड्यात काढून घेऊया आणि त्यात दही मिक्स करायचं आहे। 3 ते 4 मोठे चमचे तुम्ही दहीचे ॲड करू शकता। व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। कढई थोडंसं तेल घालून आपण तापत ठेवलेली आहे। त्यात आपण रोजची फोडणी म्हणजे हिंग आणि मोहरी घालणार आहोत। फोडणी तडतडली की त्यात चॉप केलेले कॅप्सिकम घालणार आहोत आणि मगाशी जे आपण वाटण तयार केलं होतं मिक्सरमधून, जे आपण काढून घेतलं, त्याच मिक्सरमध्ये पाणी घालून हे पाणी ह्या कढईत आपण ॲड करणार आहोत। आवश्यकतेनुसार आपण अजून पाणीसुद्धा घालू शकतो। आपल्याला हे कॅप्सिकम बऱ्यापैकी शिजवून घ्यायचे आहे। दही आणि वाटण ह्याचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं त्यात आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। आपली भोपळी मिरची बऱ्यापैकी शिजलेली आहे। त्यात आपण हे मिश्रण ॲड करून मिक्स करून घेणार आहोत। आधी आपण या मिश्रणात मीठ न घालण्याचं कारण म्हणजे त्याला पाणी सुटू शकतं। आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे त्या वाटण आणि दहीची, त्यामुळे ते जास्त पातळ किंवा जाड होता कामा नये। फ्लेवर बॅलन्स होण्यासाठी चिमूटभर साखर घालणार आहोत। 5 ते 7 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला लहान भोपळ्या मिरच्या मिळत असेल तर चॉप न करता तुम्ही त्यात डायरेक्ट हा मसाला भरून फोडणीला टाकून एक वाफ काढून घेऊ शकता। फक्त वाफ काढताना जे झाकण आपण ठेवणार आहोत त्यात पाणी घालायचं आहे, ज्यामुळे भोपळ्या मिरच्या खाली लागणार नाही। तर अशा प्रकारे भोपळी मिरचीची भाजी आपली रेडी आहे। अशाच काही इंटरेस्टिंग व्हेज रेसिपीजसाठी फॉलो करत रहा कोकण डायरीज अँड मोर। धन्यवाद।